नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्या आणि पार्थ हे एका ठिकाणी पावसामुळे अडकलेले असतात आणि त्यांना पुढे जायला ऑप्शनच नसतो. त्यामुळे तिथले एक गावकरी त्यांना मदत करतात आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातात. तेव्हा काव्या आणि पार्थ भिजलेले असतात, तेव्हा ते त्यांचे कपडे घालायला देतात. काव्याने काष्टा घातलेला असतो आणि त्यांची वाईफ म्हणते, किती छान दिसत आहेस ग तू, असं बोलत असेल तेव्हा तिथे पार्थी धोतर घालून आलेला असतो आणि आता काव्या चुलीवर भाकरी करत असते आणि काव्याचे हे वेगळं रूप पाहून आता पार्थला पण खूप छान वाटत असतं, कारण की काव्या खूपच सुंदर दिसत असते. आता हळूहळू का होईना पण काव्याला आणि पार्थला एकमेकांमध्ये इंटरेस्ट वाटू लागला असतो. आणि इकडे नंदिनी घरातली पूजा करते आणि सगळ्यांना सांगते की मला लग्नातून दुसरं तिसरं किडनॅप करणारं कोणी नसून तर त्या वसू आत्या होत्या, असं बोलल्यानंतर विक्रम म्हणतो, काय बोलतेस नंदिनी, तुझ्या लग्नात वसू आत्याने तुला किडनॅप केलेलं, असं बोलल्यानंतर नंदिनीवर अविश्वास दाखवला जात असतो. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा वसू आत्या म्हणते, ओके, तुला असं वाटतं ना मी केलं, पण कुठलीही गोष्ट सिद्ध करायला पुरावा लागतो आणि तो आहे का तुझ्याकडे, असं वसू आत्या नंदिनीला बोलते. तेव्हा नंदिनी म्हणते, ओके, तुम्हाला पुरावाच हवा आहे ना, तर मी तुमचा हा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी चांगला खणखणीत पुरावा देते, असं नंदिनी म्हणते. आता घरातल्यांच्या सगळ्यांच्याच मनात खूप मोठा प्रश्नचिन्ह पडलेला असतो की नक्की खरं कोण बोलतंय. वसू आत्या खरंच असं काही करेल का, ह्या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसलेला नसतो. पण नंदिनी आता घरात सगळ्यांपुढे काय पुरावा देईल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.